हातात धरा व्यवस्थित. हातात उतरा तिकडून. समोर हात टाका. हा गळीत हंगाम शासनाच्या धोरणानुसार 15 नोव्हेंबरला हा गळीत हंगाम सुरुवात होतोय. म्हणजे प्रत्यक्षात क्रशिंग उद्यापासून चालू होणार आहे. आज आम्ही त्याचा मुहूर्त आमचे सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि सर्व खाते प्रमुख अधिकारी कामगार यांच्या शुभ हस्ते आज आम्ही केलेला आहे. निवडणुका राज्यामध्ये विधानसभेच्या चालू असल्यामुळं आणि आचारसंहिता असल्यामुळं अधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते आम्ही तो कार्यक्रम आत्ताच पार पाडला. संचालक मंडळ त्यासाठी उपस्थित या ठिकाणी होतं. हा हंगाम 15 दिवस उशिरा सुरू होत असल्या कारणानं एक साधारण 1,00,000-1.5 लाख टनाचं त्या ठिकाणी गाळप ह्या 15 दिवसामध्ये झालं असतं. परंतु हे आता उन्हाळ्यामध्ये गाळप जाणार आहे. सोमेश्वर कारखान्याला आत्तापर्यंत जी ह्या हंगामासाठी हंगाम 2024-25साठी जवळपास 11.5-12 लाख टनाचा ऊस उपलब्ध सभासदांचा आहे, कार्यक्षेत्रातला आहे. आणि साधारण 150-160 दिवस हंगाम चालवायचं म्हटलं तर साधारण एप्रिलच्या 20-25 तारखेपर्यंत आपल्याला हंगाम चालू ठेवावा लागणार आहे. आणि ह्या दिवसांमध्ये 13-13.5 लाख गाळप करण्याचं उद्दिष्ट हे संचालक मंडळाने ठेवलेलं आहे. परंतु हा हंगाम सुरू करत असताना एकतर 15 दिवस उशिरा हंगाम सुरू होतो आहे आणि त्यात आपण पाहतोय की संपूर्ण भागामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता सगळीकडे पाहायला मिळतो आहे. आणि त्याच्यामुळं संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे की सुरुवातीचे 60 ते 70 दिवस आम्ही सभासदांच्याच ऊसाचं त्या ठिकाणी प्राधान्याने गाळप करणार आहे. आणि त्याच्यानंतरच आम्ही गेटकेनसाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर पडू. आणि साधारणतः सभासदांचा 11.5-12 लाख टन ऊस आणि गेटकेनचा साधारणतः 1.5 लाखापर्यंतचा असं मिळून 13.5 लाख गाळप करण्याचं उद्दिष्ट आमच्याकडे आहे. आता तोडणी वाहतूक यंत्रणा बीड जिल्ह्यातून, जळगाव भागातून, चाळीसगाव भागातून त्या ठिकाणी ऊस तोडणीसाठी आपले कामगार येत असतात. तर आता बऱ्यापैकी या ठिकाणी ती यंत्रणा यायला सुरुवात झालेली. माझ्या माहितीप्रमाणे 5,500-6 हजारने आम्ही गाळप सुरू करू आणि 2 दिवसातच पूर्ण क्षमतेने सोमेश्वर कारखाना 8.5-9च्या क्षमतेने चालेल हा विश्वास आम्हाला सर्वांना आहे. गेल्या वर्षी कारखाना वेळेवर सुरू झाला होता, मात्र तरी देखील कारखान्याला शेवट लोड आला होता. दुष्काळी परिस्थिती होती, पाणी टंचाई होती आणि आता 15 दिवस उशिराने कारखाना चालू होतोय. त्याचं काही विशेष वेगळं नियोजन केलं का? नाही, गेल्या वेळेला पाण्याची परिस्थिती थोडीशी कठीण होती, पण पाऊस चांगला झाल्यामुळं आता पाणी उपलब्ध आहे. ऊसाचं क्षेत्र आमच्या भागातलं पाहिलं तर गेल्या वर्षी साधारणतः 13.5 लाखापर्यंत सभासदांचा ऊस होता. आत्ता तो 11.5-12 लाखापर्यंतचा आहे. म्हणजे ऊस क्षेत्रसुद्धा कमी आहे, टनेज पण कमी आहे, त्यामुळं तसा ताण राहणार नाही. परंतु गेटकेन आणण्याची संधी आमची निश्चितपणानं हुकलेली, कारण आम्हाला सभासदांना प्राधान्य देऊन सभासदांचा जो 6-6.5 लाख आडसाली ऊस आहे तो प्राधान्याने गाळप करायचा. आणि त्याचबरोबर हुमणीचा प्रादुर्भाव हा जो आहे त्यातून सभासदांचं, शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं ते टाळण्याकरता आम्ही तो ऊस पण लवकर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. या निमित्तानं मी सभासदांना आवाहन करतो की ज्या ज्या ठिकाणी ऊस आपलं हुमणीचा प्रादुर्भाव आहे तिथं हुमणीनं ऊस खराब झालेला आहे त्या शेतकऱ्यांनी, सभासदांनी कारखान्याकडे अर्ज करावेत. आमचं शेती खातं त्याचं पाहणी करेल आणि तो ऊस प्राधान्याने आणण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करेल.